चेस्ट लीड्स जो हम लोग चेस्ट में लगाते हैं, देयर आर 6 चेस्ट लीड्स, V1, V2, V3, V4, V5 एंड V6 एंड 4 आर द लिम्ब लीड्स जो 2 हाथ और 2 पैर, राइट लेफ्ट हैंड, लेफ्ट एंड राइट लेग में जो लगाते हैं. So 6 chest lead and 4 are the limb lead. But हमें जो ECG में जो representation मिलता है, that is of the 12 leads. So how is that possible? Okay, we'll get to know कि ये कैसा possible होता है कि जैसे कि हमारे पास सिर्फ 6 chest lead है and 4 limb lead है. तो just see over here, you will see कि जो chest leads है, that is V1, V2, V3, V4 and V6. एंड दो लिम्ब लीड्स जो है, दैट इज राइट आर्म, लेफ्ट लेग एंड राइट लेग. इसमें जो राइट लेग में जो लीड लगता है, दैट इज अ न्यूट्रल. दैट लीड इज न्यूट्रल और उसे अर्थ भी कहते हैं. गॉट दिस? हम लोग देखेंगे कि पोजीशन कहाँ होता है. नेक्स्ट इज पोजीशन ऑफ द, वेयर इज V1 प्लेस्ड? V1 इज प्लेस्ड, just a second. V1 is placed in a 4th intercostal space. ये दिख रहा है सबको? Slides दिख रहा है? V1 is placed in a 4th intercostal space. V2, but it is on the right side of the sternum. V2, left side of the sternum on the same 4th intercostal space. Now we go directly to the V4. V3 को छोड़ दो. Then go to the V4. V4 हमारा आएगा 5th intercostal space में. 5th intercostal space, mid clavicular line. In between V2 and V4. V5 कहाँ आएगा? It is at the same level of V4, but it is on the anterior axillary line. It come in a anterior axillary line. And V6, it is same, but in a mid axillary line. ये V4, V5 एंड V6 जो है मिड क्लेविकुलर लाइन, एंटेरियर एक्सिलरी लाइन एंड मिड एक्सिलरी लाइन, ये तीनों का आपको याद रखना पड़ेगा. बट इट इज इन अ 4th एंड 5th इंटरकोस्टल स्पेस. नाउ सम इलेक्ट्रोफिजियोलॉजी. सबको पता है व्हाट इज पेसमेकर? पेसमेकर हमारे हार्ट में SA नोड. SA नोड इज द पेसमेकर. फ्रॉम वेयर द इंपल्स स्टार्ट, SA नोड से impulse generate होगा and that goes to the AV node. Then AV node it goes to the bundle of His. From bundle of His to the Purkinje fiber and spread to the whole heart. Okay. Ritesh. Ritesh. रितेश, तो माइक यूज कर ना तू, इयरफोन, त्यानी क्लियर आवाज येतो. Okay, okay, just a minute, huh? Just a minute. प्रभुदेवा. प्रभुदेवा कोण? गजबी साहेब. अजून कोण आहे जॉईन? मला दिसून नाही आलं. पार्टिसिपेंट मध्ये बघा. ठीक आहे ना, बघ. हेलो. हाँ रितेश. योगेश सर, आता ठीक है? हाँ बिट. नाउ ओके. यस. ऑडिबल क्लियर है अभी? हाँ आता एकदम क्लियर आहे. हाँ योगेश सर, तुम्ही मला सांगत जा थोडंसं, म्हणजे काही याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर, म्हणजे ऍज अ. खरे आता एकदम वॉइस इज व्हेरी क्लियर. ओके सर, ओके ओके, ठीक है. सो टोटल किती आहे? सर्वांना माइक 30. माइक म्यूट करायला सांग सर्वांना. एव्हरीवन जस्ट म्यूट युअर माइक. बरेच लोक आहेत, नियर अबाउट 40 लोक आहेत. ओके ठीक है, विल जस्ट रिवाइज, है ना. हमने जस्ट अभी शुरू किया है, जस्ट पेस मेकर एंड एक हार्ट सा रिप्रेजेंटेशन, SA नोड, AV नोड, देन करंट गोज टू द बंडल ऑफ हिस, देन गोज टू द Purkinje fiber. नेक्स्ट इज हेलो रितेश. हाँ
चित्रा बोलतेय. मध्ये प्लीज कोणाला बोलायला सांगू नको सगळ्यात पहिले. ठीक आहे, फक्त योगेश सर, किटे सर बोलतील आणि तू बोलशील. काही प्रॉब्लेम असेल तर किटे सर तुला सांगतील आणि बरोबर. तू तुझं लेक्चर सुरू ठेव. कोणीही बोलणार नाही, नॉट अ बरोबर. सिंगल पर्सन. बरोबर बरोबर. ठीक आहे. आणि हो. सगळ्यांना पहिले म्यूट करायला सांग, सगळ्यात पहिले. हो हो, मी सगळ्यांना सांगितलं तसं म्यूट करायला. ठीक आहे, आता स्टार्ट कर. ओके, सगळ्यांना हार्टचा हा डायग्राम माहित आहे ना. दिस इज द एसए नोड. एसए नोड पासून एसए नोड इज अ पेस मेकर फ्रॉम वेअर द करंट स्टार्ट, then goes to the AV node. From AV node it goes to the bundle of his, then goes to the Purkinje fiber. हे सगळं कंडक्शन जे आहे आपल्याला इम्पॉर्टंट राहील जेव्हा आपण कंडक्शन ब्लॉक शिकू त्यावेळेला. तर आपल्याला कंडक्शन ब्लॉक साठी आपल्याला एसए नोड, एव्ही नोड, बंडल ऑफ हिस आणि पर्किंजे फायबर या गोष्टी माहित असायला हव्या. ठीक आहे, आधी मी जे सांगितलं दॅट इज एक 6 लीड्स आपल्याला चेस लीड्स असतात. दॅट इज V1, V2, V3, V4 आणि V5, V6. दे आर 6 चेस लीड्स आणि 4 असतात आपल्या लिम्ब लीड्स. दॅट इज प्लेस्ड ऑन राईट आर्म, लेफ्ट लेग आणि राईट लेग. राईट लेगला जी लीड लागलेली असते दॅट इज न्यूट्रल. दॅट इज अ न्यूट्रल. खाली लिहिलं राईट लेग इज अ न्यूट्रल, और त्याला आपण अर्थ पण म्हणतो. देन नेक्स्ट इज टाइप ऑफ द लीड्स. या लेक्चर मध्ये आपण एक बेसिकच जाणून घेणार आहे, कारण की आपल्याला जर बेसिक माहित नाही राहणार तर आपण वी कॅन नॉट गो टू द फर्दर. सो टाइप ऑफ लीड इज अ फर्स्ट कोरोनल प्लेन किंवा लिम्ब लीड्स. लिम्ब लीड्स, आता आपण हा विचार करू की लिम्ब लीड्स आपल्याकडे किती असतात? 4च असतात. राईट हँड, लेफ्ट हँड, राईट लेग. बट वी गेट द रिप्रेझेंटेशन ॲज 1, 2, 3 AVL, AVR आणि AVF. ओके, तर आता या लीड्स येतात कशा? व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस लीड्स? या लीड आपल्याला मिळतात कशा? याचा काय इम्पॉर्टन्स आहे? का आपल्याला 1, 2, 3 आपण याला बायपोलर म्हणतो आणि AVL, AVR, AVF ला आपण का युनिपोलर म्हणतो? सो दिस इज द प्लेन वेअर वी सी द हार्ट. आपण ECG म्हणजे काय? हार्टला सगळ्या बाजूनी बघणं. तर एक एक्झाम्पल तुम्हाला देतोय. या प्लेन मध्ये सगळ्यात खालती लीड्स बघा, 2, 3 AVF. हे हार्टला कुठून बघतात आहे? खालच्या साईड मधून. ओके, योगेश सर, गॉट इट? सर समजते? हॅलो. हो रितेश, कंटिन्यू. बिलकुल. हो, क्लिअर आहे. ओके सर, ओके. तर आपण हार्टला 2, 3 AVF जे बघतोय ते हार्टला खालच्या साईडनी बघतोय. दॅट रिप्रेझेंट इन्फेरियर लीड. 2, 3 AVF. जेव्हा कोणत्या पेशंटला इन्फेरियर वॉल MI आहे, आपण हे केव्हा म्हणू? जेव्हा त्याच्या 2, 3 AVF मध्ये काही चेंजेस असतील. 2, 3 AVF मध्ये जर काही चेंजेस असतील दॅट वी सेड दॅट इज इन्फेरियर. वाय? कारण की त्या लीडचं प्लेसमेंट हार्टच्या खालच्या भागाला आहे. नेक्स्ट मी तुम्हाला एक बनवलेला एक डायग्राम दाखवतो. सगळ्यांनी ते जस्ट बघून घ्या. पॉसिबल असेल तर हा डायग्राम काढून घ्या. दिसतंय का हा डायग्राम? योगेश सर? हो, दिसतोय. तर या डायग्राम मध्ये मी तुम्हाला सांगतो काय आहे की त्या लिम्ब लीडचं रिप्रेझेंटेशन कसं आहे. ते लिम्ब लीड कशा काय आपल्याला 1, 2, 3 आणि AVR, AVL, AVF जोपर्यंत हे समजणार नाही तोपर्यंत ECG समजणार नाही. अजूनही बरेच जण जॉईन होते, थोडा वेळेवर जॉईन होता कारण की मला सगळ्यांना हे करावं लागतं, त्याच्यामध्ये जॉईन करावं लागतं. सो फर्स्ट विल सी की AVR म्हणजे राईट साइड. ओके, AVR इज द राईट साइड, राईट हँड. AVL इज द लेफ्ट हँड अँड AVF इज अवर फूट, लेफ्ट साइड फूट. आणि राईट साइडच्या फूटला मी आताच सांगितलेलं की जो इलेक्ट्रोड असतो तो काय असतो? दॅट इज अर्थ, दॅट इज न्यूट्रल. तर आपल्याला AVR, AVL, AVF या लीड्स आपल्याला ECG मध्ये मिळतात. AVR, AVL, AVF. आता लीड 1 काय आहे? लीड 1 इज द बायपोलर लीड. लीड 1 ला बायपोलर लीड का बरं म्हणतात? वाय लीड 1 इज कॉल्ड एज अ बायपोलर लीड. आणि ती येते कशी? जी लीड 1 आहे, जी आपल्याला ECG काढल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी लीड दिसते दॅट इज अ 1. फर्स्ट नंबरची जी लीड आहे ती काय करते? AVR आणि AVL दोघांचं कॉम्बिनेशन करून, AVR आणि AVL चं कॉम्बिनेशन करून आपल्याला एक रिप्रेझेंटेशन देते ECG लीड वर. दॅट इज 1. कळलं योगेश सर? योगेश सर ओके? हा ओके. रितेश, हे याच्या आधीची जी डायग्राम दाखवली होती ना, हा, याच्या आधीची जी डायग्राम ती एकदा एक्सप्लेन करशील? ज्याच्यामध्ये इन्फेरियर वॉल MI चे जे AVR, AVL आणि लीड 2
बरोबर बरोबर, मी ते की एकदा डायग्राम सोबत. बरोबर. हे जे ट्रायंगल आहे, दिस ट्रायंगल, या ट्रायंगलला म्हणतात इडन होवेन्स ट्रायंगल. स्पेलिंग आहे EINDHOVENS. इडन होवेन्स ट्रायंगल. दिस इज द इमॅजिनरी ट्रायंगल. इडन होवेन्स ट्रायंगल. इडन होवेन्स ट्रायंगल मध्ये राईट लीड, लेफ्ट आणि लेफ्ट फुट, उजव्या पायाला आपण जी लीड लावतो ECG मध्ये ती न्यूट्रल असते. तो राईट लीड हा निगेटिव्ह असतो, लेफ्ट हा पॉझिटिव्ह असतो आणि लेफ्ट फुट पण पॉझिटिव्ह असतो. वाय इट इज पॉझिटिव्ह? कारण की जर हार्ट पासून इथपर्यंत हार्ट इज अवे, कंडक्शन SA नोड पासून निघतात आणि खाली येतात. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं नाहीये, हे खूप इम्पॉर्टंट नाहीये, जस्ट याच्यासाठी सांगतो की का बरं 1, 2, 3 लीड्स असतात. फक्त एवढं लक्षात ठेवा, AVR, AVL, AVF, हे 3 गोष्टी समजल्या. AVR, AVL, AVF. आणि या युनिपोलर लीड्स, AVR, AVL, AVF इज द युनिपोलर लीड. बायपोलर लीड म्हणजे या दोघांची मिळून, दॅट इज लीड 1. AVR आणि AVL ची मिळून बनली लीड 1, दॅट इज द बायपोलर. मग AVR आणि AVF या दोघांची मिळून बनली लीड 2 आणि AVL आणि AVF ची मिळून बनली लीड 3. या 1, 2, 3 these are the combination of the leads. Okay, these are the combination of leads. That is why they are called as a bipolar lead. Okay, we'll move to our screen now. This is the screen. हे बघा, आता तुम्हाला याच्यामध्ये नक्की कळेल, आता याच्यामध्ये कळेल की काय होते. how the 12 lead ECG 1, 2, 3 AVL, AVF and AVR V1 and V6 form using a 9 electrode. Lead 1 is formed using the right arm, जे आता मी सांगितलं, right arm and a left arm. हा राईट आणि लेफ्ट मिळून, दोघांचा मिळून बनतं लीड 1. सेम जे आता मी समजून सांगितलं डायग्राम मध्ये, लीड 2 कसं बनतंय, राईट आर्म आणि लेफ्ट लेग. हा तो बघा, राईट आर्म आणि लेफ्ट लेग या दोघांचा मिळून बनलाय लीड 2. हे खूप इम्पॉर्टंट नाहीये, हे फक्त जस्ट तुमच्या बेसिक, कोणी विचारलं की लीड 2 कुठून येतं त्याच्यासाठी. सेम लीड 3 जे मी त्या डायग्राम मध्ये सांगितलं, ज्यांनी जी डायग्राम नसेल काढली तर मी परत एकदा शेअर करेन. डायग्राम इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो द हाऊ द लीड कम्स. लीड 3 कसं बनते, लेफ्ट आर्म आणि लेफ्ट लेग, जे आता डायग्राम मध्ये इझिली दाखवलेलं आहे. सर त्या डायग्राम वर मी नंतर येतो. दिस इज द योगेश सरांनी जे विचारलं, दिस इज द 2, 3 AVF. हे एक्झॅक्टली कसं प्लेस आहे विल डिस्कस लॅटर. फक्त इतकं लक्षात ठेवा की ज्या ECGच्या लीड्स असतात त्या अशा प्रकारे प्लेस्ड असतात. नाउ वी गो टू द ECG पेपर. सगळ्यात आपल्याकडे जो ECG पेपर असतो, जर आपल्याला पेपर बद्दल माहित नाही, यू कॅन नेव्हर रीड ECG. जर तुम्हाला त्या पेपर बद्दल माहित नाही, कोणता बॉक्स किती MM चा आहे आणि त्याचं मेजरमेंट काय आहे, तुम्ही ECG कधीच वाचू शकत नाही. तर सगळ्यात बेसिक गोष्ट ही आहे की यू मस्ट नो एव्हरीथिंग अबाउट द पेपर, की त्या पेपरचे डायमेन्शन्स काय आहे. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या. एक म्हणजे या पेपरची हाईट, जी हाईट असते, आणि एक असते वेट. तर तुम्ही हाईट मोजत आहे, दॅट इज अ वोल्ट, आणि विड्थ मोजत आहे, दॅट इज अ टाइम. एक स्मॉल बॉक्स, वन स्मॉल बॉक्स किती असतो, 1 mm चा. 1 स्मॉल बॉक्स कितीचा आहे, 1 mm चा. तर 5 स्मॉल बॉक्स किती MM चे झाले, 5 mm चे. ओके, सो सगळ्यात आधी 2 ऍक्सिस आहे, एक Y ऍक्सिस, X ऍक्सिस. जी Y ऍक्सिस आहे म्हणजे आपण खालपासून तर वरपर्यंत मोजतो. जसं आपल्याला R वेव्ह मोजायची आहे तर खालपासून वरपर्यंत मोजू, ठीक आहे. पण ECG स्टार्ट व्हायच्या आधी आपण बेसिक बघतोय, आज R वेव्ह, P वेव्ह काही नाही, फक्त ECG आपला बरोबर निघतोय की नाही. तर Y ऍक्सिसला तुम्ही जेव्हा ECG करता तेव्हा असा एक बॉक्स बनतो. कोणता पण ECG सुरू व्हायच्या आधी असा एक बॉक्स बनतो, सगळ्यात ECG स्टार्ट व्हायच्या आधी, पेपरच्या स्टार्टिंगलाच. माझ्याकडे असेल तर मी तुम्हाला दाखवतो. स्क्रीन दिसतंय का तुम्हाला थोडीफार? स्क्रीन दिसते सगळ्यांना? स्क्रीन दिसते का? हो रितेश, पण क्लिअर नाही दिसत आहे. ठीक आहे, मी पीडीएफ पाठवतो. ओके, पीडीएफ पाठव. फक्त इतकं लक्षात घ्या की
ईसीजी सुरू व्हायच्या आधी एक बॉक्स बनतो, तो बॉक्स आपल्याला चेक करायचा आहे की तो 1 मिली वोल्ट, लक्षात घ्या खूप इम्पॉर्टंट आहे, 1 मिली वोल्ट इक्वल्स टू 10 mm आहे का. 1 मिली वोल्ट इक्वल्स टू 10 mm म्हणजे हे खालतून वरतीपर्यंत बॉक्स 1 मिली वोल्ट मध्ये 10 येत आहे का. जर हे नसेल तर तुमचा कॅलिब्रेशन मध्ये प्रॉब्लेम आहे. 1 मिली वोल्ट हा नॉर्मल करंट असतो, त्याच्यामध्ये त्यांनी कव्हर केले पाहिजे 10 बॉक्सेस, 10 बॉक्सेस इट शुड कव्हर. ठीक आहे, इतकं कळलं योगेश सर. येस. हा झाला वाय ऍक्सिसचा. आणि एक्स ऍक्सिस बद्दल आता सांगतोय, ते पण इम्पॉर्टंट लक्षात घ्या. आता हे खालचे स्मॉल बॉक्सेस दिसतात. 1 स्मॉल बॉक्स, हा 1 स्मॉल बॉक्स याचा ड्युरेशन असतो 0.04 सेकंड. हे शेवटपर्यंत जोपर्यंत तुम्ही आहे पृथ्वीवर तोपर्यंत लक्षात घ्या. एक स्मॉल बॉक्स म्हणजे तुम्हाला कधी ईसीजी पाहायचा आहे, जोपर्यंत तुम्हाला सेकंड्स माहित नाही राहणार तोपर्यंत तुम्ही सांगणार नाही की हा ईसीजी नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे. दोन गोष्टी खूप महत्वाच्या. एक, दिस इज द स्मॉल बॉक्स किती सेकंडचा आहे आणि स्मॉल बॉक्स किती mm चा आहे. mm मध्ये विचारलं 1 mm, सेकंड मध्ये विचारलं 0.04 सेकंड. 1 स्मॉल बॉक्स इज 0.04 सेकंड. तर मला सांगा रिप्रेझेंटेटिव्ह योगेश सर, तुम्ही रिप्रेझेंट करा की आपल्याला सपोज 5 स्मॉल बॉक्स घेतले, 0.04 आणि 5 स्मॉल बॉक्स आपल्याला मोजायचे, तर किती सेकंड होईल. 0.04 इंटू 5 करावं लागेल है ना. 0.04 इंटू काय करावं लागेल, 5 करावं लागेल. किती येईल, 0.2 सेकंड. 0.2 सेकंड येईल. म्हणजे एक आपला 5 mm. हा बिलकुल बरोबर, किंवा 5 mm और 5 mm. बिलकुल बरोबर, करेक्ट, बिलकुल बरोबर सर. 5 mm किंवा 0.2 सेकंड. इतकं समजलं. हे आपण एका बॉक्स बद्दलच बोलू आज. नाव वी सी की काय काय चेंजेस असतात. पी वेव्ह कोणती आहे, हे बेसिक आहे. दिस इज द पी वेव्ह. पी वेव्ह का बरं येते, का वाय पी वेव्ह जनरेट. पी वेव्ह जनरेट बिकॉज ऑफ द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द ऍट्रियम. जेव्हा ऍट्रियम कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा पी वेव्ह जनरेट होते. वेन वरचे दोन चेंबर इज ऍट्रियम, वेन ऍट्रियम कॉन्ट्रॅक्ट पी वेव्ह जनरेट. when QRS complex generate, when ventricle contract. जेव्हा खालचे ventricle contract होईल, म्हणजे सपोज ऍट्रियम मध्ये काही प्रॉब्लेम आहे, सपोज ऍट्रियम मध्ये, मी आता सध्या एक एक्झाम्पल देतो. सपोज ऍट्रियल एनलार्जमेंट आहे, फॉर एक्झाम्पल लेफ्ट ऍट्रियल एनलार्जमेंट, लेफ्ट ऍट्रियम वाढलेला आहे. ऍट्रियम आपल्याकडे इको करायची मशीन नाही आहे आणि आपल्याला सांगायचं आहे की पेशंटचा ऍट्रियम प्रॉब्लेम आहे की नाही. तर ऍट्रियम मध्ये असलेला प्रॉब्लेम हा कोण रिप्रेझेंट करेल, पी वेव्ह. कोण रिप्रेझेंट करेल, पी वेव्ह. काय दिसेल, फॉर एक्झाम्पल सांगतो. लेफ्ट ऍट्रियल एनलार्जमेंट आहे तर पी वेव्ह बायफिड दिसेल. बायफिड म्हणजे वरचा नॉच, आता हा जो एक दिसतोय हा एम सारखा दिसेल. कसा दिसेल, एम सारखा. म्हणजे फक्त ते सगळ्या नंतर घेऊ आपण. पी वेव्ह रिप्रेझेंट ऍट्रियम. व्हॉट QRS रिप्रेझेंट, QRS रिप्रेझेंट वेंट्रिकल्स. वेंट्रिकल्सचं काय, कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे डिपोलरायझेशन. देन कम्स टी वेव्ह. टी वेव्ह करतं रिप्रेझेंटेशन ऑफ वेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन. जेव्हा वेंट्रिकल रिलॅक्स होतात तेव्हा फॉर्म होतो टी वेव्ह. मग टी वेव्ह कॉन्ट्रॅक्शन झालं, ठीक आहे. ऍट्रियम कॉन्ट्रॅक्ट झाले, वेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट झाले, वेंट्रिकल रिलॅक्स पण झाले. आता ऍट्रियम जेव्हा रिलॅक्स होतं त्याचं रिप्रेझेंटेशन ईसीजी मध्ये येत नाही. ऍट्रियम रिलॅक्सेशन ईसीजी मध्ये देत नाही, कारण की ते सुपर इम्पोज करतं वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. ऍट्रियमचं कॉन्ट्रॅक्शन हे खूप स्लो असतं, ते आपल्याला ईसीजी मध्ये दिसत नाही. आपल्याला 3 गोष्टी दिसतात, ऍट्रियम कॉन्ट्रॅक्शन, वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन आणि वेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन. आता हे खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यासाठी हा मी इथे याच्यासाठी टाकला की आपल्याला माहित पाहिजे की कोणत्या लीड्स काय रिप्रेझेंट करते. हे सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट वरून एकदा फोटो घेऊन टाका किंवा तुम्ही नंतर काढू शकता की कोणत्या लीड काय रिप्रेझेंट करते. सगळ्यात आधी मी दिलेलं आहे 1 2 3. लीड 1 स्ट्रेट बॉक्स मध्ये बघा, लीड 1, लीड 2, लीड 3. नंतर आहे AVR, AVL, AVF. नंतर या सगळ्या इथे चेस्ट लीड V1, V2, V3, V4, V5, V6. आता आपण जेव्हा म्हणतो इन्फेरियर वॉल MI है ना, इन्फेरियर वॉल MI, तेव्हा तुम्हाला चेस्ट मध्ये प्रॉब्लेम, ईसीजी मध्ये चेंजेस दिसेल सेकंड लीड, थर्ड लीड आणि AVF मध्ये. 2 3 AVF मध्ये काय लिहिलेलं आहे, इन्फेरियर. कारण की या लीड हार्टला खालून बघतात.
पेशंटला इन्फेरियर वॉल एमआय आहे किंवा इन्फेरियर वॉल इस्चेमिया किंवा इन्फेरियर वॉल मध्ये काही प्रॉब्लेम आहे, यू विल सी इन अ 2-3 AVF. हे तुम्हाला पाठ करून टाकायचं. 2-3 AVF फॉर इन्फेरियर. ओके. आता मी सपोज पेशंटला म्हटलं लॅटरल वॉल एमआय आहे, पेशंटला लॅटरल वॉल एमआय आहे, तर लॅटरल साइडला हार्टला कोण बघतंय? लीड 1, लीड AVL, V5 आणि V6. A1, AVL, V5, V6 हे तुम्हाला पाठ करायचं. या लीड मध्ये काही चेंजेस दिसते, ST इलिव्हेशन आहे, ST डिप्रेशन आहे. तुम्हाला लॅटरल साठी कोणत्या लीड बघायचे? 1 AVL, V5, V6. इन्फेरियर झालं, लॅटरल झालं. आता राहिला सेप्टल. रितेश सर, यासाठी तू आधीची जी डायग्राम दाखवली होती ज्याच्यामध्ये हार्टचे स्लाइसेस दाखवले होते, बरोबर. एकदा ती दाखव, त्याचा स्क्रीनशॉट काढता येईल. बिलकुल सर, बिलकुल. पण त्याच्यापेक्षा सर त्याच्यामध्ये इतकं क्लिअर नाही समजणार, पण मी हे सांगतोय. त्याच्यानंतर अजून एक डायग्राम आहे ती पण दाखवतो. फक्त हे बॉक्सेस फक्त सध्या लक्षात घेऊन घ्यायचे. इन्फेरियर 2-3 AVF आणि लॅटरल 1 AVL, V5, V6. सेप्टम, सेप्टम म्हणजे V1, V2 आणि V1, V2, V3, V4 ह्या सगळ्या अँटेरियर लीड्स आहे. फक्त V1, V2 ला आपण सेप्टल म्हणतो आणि V3, V4 ला किंवा V1 पासून V4 पर्यंत तुम्ही पूर्ण अँटेरियर म्हणू शकता. नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला क्लिअर होईल. हे मी आता सांगितलं P वेव्ह ॲट्रियल डिपोलरायझेशन, QRS व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन, T वेव्ह रिपोलरायझेशन ऑफ द व्हेंट्रिकल्स. नाउ विल सी इन अदर स्लाइड, त्याच्यामध्ये अजून क्लिअर केलेलं आहे मी. नाउ लुक, या स्लाइड मध्ये तुम्हाला क्लिअर की आपण ECG मध्ये काय बघतो. ECG आपल्याला जी पट्टी दाखवते ती सर स्क्रीन दिसतंय ना योगेश सर? हा, क्लिअर क्लिअर. ECG मध्ये आपण काय बघतोय? ECG आपल्याला काय दाखवते की हार्टच्या सगळ्या साइड्स आपल्याला कशा प्रकारे वर्क करतात. दिस इज द रिप्रेझेंटेशन. ओके. नाउ आता जे मी सांगितलं ना, जे मी तुम्हाला सगळ्या हे दाखवलं, त्याचं काय मिनिंग आहे ते आपण माहित करून घेऊ. दिस इज द हार्ट है ना. आता जे मी बोललो 2-3 AVF, 2-3 AVF या लीड हार्टला खालून बघते. दिस इज द इन्फेरियर लीड. V1 आणि V2 ला मी सेप्टल का बरं म्हटलं? V1 आणि V2 कारण की त्या आपल्या चेस्टला जिथे आपण V1 आणि V2 प्लेस करतो, 4th इंटरकोस्टल स्पेस लेफ्ट आणि राईट टू द स्टर्नम, V1 आणि V2 या एकदम सेप्टम मध्ये येतात, म्हणून त्याला आपण सेप्टल वॉल एमआय म्हणू शकतो किंवा V1 to V4 ला पूर्ण अँटेरियर लीड्स पण म्हणतात. ठीक आहे. तर V1, V2, V3 या हार्टच्या अँटेरियर साइड मध्ये येत आहे. V1, V2 जसं आपण चेस्ट लावला, चेस्टला ECG चे लीड्स लावले, V1 to V4 it comes to the anterior side of the heart. आता तुम्ही V5 आणि V6 ला बघा. हे V5, V6 हार्टच्या लॅटरल साइडला चाललेत. V5, V6 कुठे चालले? हार्टच्या लॅटरल साइडला. आणि इथेच V5, V6 च्या वरती लॅटरल. हा, V5, V6 च्या वरती तुम्ही लीड 1 आणि AVL पण बघत असाल. तर आपण म्हणून लॅटरल वॉल एमआय ला काय म्हणतो? 1 AVL, V5, V6. ज्या साइडच्या लीड मध्ये कुठे पण चेंजेस आलेत, दॅट इज द लॅटरल वॉल एमआय किंवा लॅटरल वॉल इस्चेमिया. V1 to V4 चेंजेस आले, दॅट इज द अँटेरियर वॉल एमआय किंवा अँटेरियर वॉल इस्चेमिया. 2-3 AVF मध्ये काय चेंजेस आले, दॅट इज द इन्फेरियर वॉल. सर क्लिअर आहे योगेश सर? क्लिअर. हा. तर दिस इज द रिप्रेझेंटेशन. हे आपले पूर्ण 12 लीड्स आहे. आता तुम्ही नेहमी बघत असाल की AVR मध्ये नेहमी निगेटिव्ह डिफ्लेक्शन्स येतात. हे मी तुम्हाला जस्ट माहितीसाठी सांगतो, कोणी पेशंट विचारणार नाही, पण आपल्याला माहित पाहिजे की AVR मध्ये का बरं निगेटिव्ह. कधी पण तुम्ही ECG कोणता पण बघा, AVR मध्ये नेहमी निगेटिव्ह डिफ्लेक्शन येतं. का बरं येतं? कारण की SA नोड पासून करंट, SA नोड कुठे आहे? वरच्या साईडला. SA नोड पासून करंट नेहमी खालती जातो, हार्ट कडे जातो. तर नेहमी जो करंट आहे AVR कडून खालच्या भागाला येतो, म्हणून AVR मध्ये सगळ्या लीड्सच्या निगेटिव्ह डिफ्लेक्शन्स असतात. दीज आर द लिम्ब लीड्स जे आपण डायग्राम मध्ये बघितलं. राईट आर्म, लेफ्ट आर्म आणि लेफ्ट लेग. राईट फुटला जी सांगितली मी, आपण पायाला लीड लावतो, बट दॅट इज अ अर्थ और न्यूट्रल. दीज आर द चेस्ट लीड्स V1, V2, V3, V4. हा अँटेरियर लीड झाल्या. V5 आणि V6 आपण ह्या लॅटरल साइडला लावतो. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले आपण घेऊ याच्यामध्ये की हार्ट रेट कसा कॅल्क्युलेट करायचा. बरेच लोकांना माहित असेल की हार्ट रेट कसा कॅल्क्युलेट करायचा.
योगेश सर दिसतंय नवीन स्लाइड? हा दिसतंय. हार्ट रेट सगळ्यात आधी आपण बघून घेऊ की हार्ट रेट कसं केलं. काउंट द नंबर ऑफ लार्ज स्क्वेअर बिटवीन द आर वेव्ह. जशा ईसीजी मध्ये जे डिफ्लेक्शन्स असतात त्याच्यामध्ये जे आर वेव्ह आहे त्याच्या मधात किती बॉक्स आहेत, 2 RR च्या मधात किती लार्ज बॉक्सेस आहेत. मी दाखवतो तुम्हाला डायग्राम मध्ये. फक्त एवढं हा एक फॉर्म्युला लिहून घ्या. नंबर ऑफ लार्ज बॉक्सेस किंवा नंबर ऑफ लार्ज स्क्वेअर बिटवीन द RR. रेट इक्वल्स टू 300 डिवाइड बाय नंबर ऑफ RR. सपोज 2 RR च्या मधात 4 बॉक्सेस आहे, 2 R वेव्ह च्या मधात 4 बॉक्सेस आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त 300 डिवायडेड बाय 4. तर त्या व्यक्तीचे हार्ट रेट किती येईल? 75. विल गो टू द नेक्स्ट स्लाइड. याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर होईल. आता ही एक आर वेव्ह दिसते, ही एक आर वेव्ह दिसते. ओके, या 2 RR वेव्ह मध्ये किती बॉक्सेस आहे? 1 2 3 4. 2 RR मध्ये किती बॉक्सेस आहे? 4 बॉक्सेस. व्हॉट इज द फॉर्म्युला? 300 डिवायडेड बाय नंबर ऑफ लार्ज बॉक्सेस. म्हणजे या पेशंटचा हार्ट रेट किती होईल? योगेश सर? रितेश तुझ्या कर्सरने तिथे योगेश सर आवाज दिसतो बोलतोय. बिटवीन 2 आर वेव्स. हॅलो, तुझा कर्सर मूव्ह कर रितेश. कर्सर मूव. हॅलो हा सर बोला रितेश, ना. तुझा कर्सर 2 आर वेव्सच्या मध्ये मूव्ह कर. हा, बिटवीन 2 आर वेव्स. हा 2 आर वेव्सच्या मध्ये. हा या 2 आर वेव्ह मध्ये. ओके, ठीक आहे. ही एक आर वेव्ह आहे, ही एक आर वेव्ह आहे. या 2 आर वेव्ह च्या मधात किती बॉक्सेस आहे? 1 2 3 4. किती बॉक्सेस आहे योगेश सर? यू कॅन कम्युनिकेट. 4 बॉक्सेस आहे. हा करेक्ट. 4 बॉक्स आहे. यामध्ये हा एक बॉक्स, Okay. हा 2 बॉक्स, हा लार्ज बॉक्स म्हणतोय आपण. ठीक आहे. तर पेशंटचा आपण याच्यामध्ये हार्ट रेट बघू किती होईल. आपला फॉर्म्युला आहे 300. 300 डिवायडेड बाय 4. 300 डिवायडेड बाय 4. तर पेशंटचा हार्ट रेट किती होईल? 300 डिवाइड बाय 4 इज 75. एक्झॅक्टली. हार्ट रेट इज 75. 75 सर. योगेश सर 75. हा हा 75. तर त्याच्यामध्ये सपोज 4 वेव्ह आहे तर 75. इथे रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. हे दिसतंय का? जिथे 300 दिसतंय वरती 300 दिसतंय. हा सपोज 2 आर वेव्ह जर जवळ जवळ असते म्हणजे दोघांच्या मध्ये एकच बॉक्स असतो, हार्ट रेट असता 300. 2 असतात तर 150, 100, 75, 60, 50 आणि 43. पण आपण फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. पण हे कोणासाठी आहे? जर कोणाला अरिथमिया नाही आहे तर. अरिथमिया मध्ये काही वेगळे फॉर्म्युलेज आहे ते आपण नंतर शिकू. बट दिस इज फॉर नॉन अरिथमिया. हे जसं मी आता सांगितलेलं हे सगळ्यात महत्वाचं. एकदा आपण रिवाइज करून घेऊ. बाकीचं आपण जे आज रेट पाहिला, उद्या रिदम बघू, कंडक्शन ब्लॉक बघू, फर्स्ट आणि सेकंड डिग्री हार्ट ब्लॉक पण बघू. बट फर्स्ट सगळ्यांना बेसिक माहित पाहिजे. फर्स्ट बेसिक मध्ये रिदम साठी तुम्हाला माहित पाहिजे तुमचा किती सेकंड आहे. 1 स्मॉल बॉक्स इक्वल्स टू 0. हाऊ मच? 1 स्मॉल बॉक्स किती असतो? 4 सेकंड. 0.